नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2013 साठी 26 असणारे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे 26 प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरतीमध्ये 2019 ला विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। यापूर्वी आपण जवळपास 13 व्हिडिओ घेतलेले आहेत पहा तलाठी भरतीवरती, जे की मागील परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। हे जे प्रश्न आहेत हेच प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करायचं आहे। मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला डेली क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता। सोबतच पहा, या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला विरुद्धार्थी शब्द। तर प्रश्न आहे की घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी पहा, अरण्य कसं असतं घनदाट, त्याच पद्धतीने घनदाटचा विरुद्धार्थी शब्द। आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तर घनदाटचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा विरळ। ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा वनरक्षक भरती जी 2019 ला झाली, वनरक्षक भरती। त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे हा अंमलात आलेला आहे। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, नवीन निर्मित दक्षिण किनारपट्टीय रेल्वे झोनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, नवीनच निर्माण झालेलं दक्षिण किनारपट्टी म्हणजेच पहा जी साऊथ किनारपट्टी आहे, तर साऊथ किनारपट्टीवरील रेल्वे झोनचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3। तर विशाखापट्टणम या ठिकाणी नवीन झालेलं दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोनचं हेडक्वार्टर आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, 2019 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठीच्या राज्याच्या नवीन 5 वर्ष धोरणाचे अनावरण केले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उद्योगाबाबतीमध्ये। तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2019चा हा प्रश्न आहे आणि 2019ला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस। तर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पहा 19 ते जुलै 2022 पर्यंत होते उद्धव ठाकरे। पहा उद्धव ठाकरे। आणि आता 2022 म्हणजे जुलै 2022 पासून सध्या आहेत पहा एकनाथ शिंदे हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। यावर आपल्याला जर उपमुख्यमंत्री विचारलं तर सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत पहा देवेंद्र फडणवीस। या ठिकाणी आपल्याला अजून एक जर प्रश्न विचारला गृहमंत्री कोण आहेत, तर पहा गृहमंत्री देखील आहेत देवेंद्र फडणवीस। त्याच पद्धतीने पहा 2019 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि यांनी उद्योग क्षेत्र पहा म्हणजे उद्योगासाठी राज्याचे नवीन 5 वर्ष धोरण त्याची सुरुवात केली होती। ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार दिला आहे उकळ्या पाकळ्या काढणे, तर याचा अर्थ काय होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर एकमेकांचे दोष काढणे किंवा जे वाईट गुण आहेत ते एकमेकांना दाखवून देणे, त्याला म्हणतो पहा आपण उकळ्या पाकळ्या काढणे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला डिसेंबर म्हणजेच पहा 12 डिसेंबर 2013 रोजी भारताचा कितवा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, नवेगाव नागझिरा जे व्याघ्र प्रकल्प आहे तो 12 डिसेंबर 2013 रोजी भारतामध्ये कितवा व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याला सूचित करण्यात आलेला आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तर 46व्या क्रमांकाचं, लक्षात ठेवा 46व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे, जे की तारीख किती आहे 12 डिसेंबर 2013 या दिवशी त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, भारतीय संविधानामधील स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची तत्वे ही कोणत्या संविधानामधून स्वीकारली गेली आहेत? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, जे की भारतीय संविधान आहे ते वेगवेगळ्या देशाच्या रचनेवरून आपण भारतामध्ये घेण्यात आलेला आहे। तर त्याचमधील पहा स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता किंवा बंधुत्व हे जे तत्व आहेत हे कोणत्या देशाच्या संविधानामधून घेण्यात आले आहेत?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर फ्रेंच संविधान, पहा फ्रेंच या देशाचे जे संविधान आहे त्यामधून घेण्यात आलेले आहेत स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार कृष्ण देवाचा खेळकरपणा दर्शवतो? मित्रांनो, गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. फक्त या ठिकाणी प्रश्न विचारला होता की कोणत्या देवाचा खेळकरपणा, तर पहा त्या प्रश्नाचं होतं उत्तर कृष्णा. पण या ठिकाणी विचारले की कोणता नृत्य प्रकार, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कला हा जो नृत्य प्रकार आहे हा कृष्ण देवाचा खेळकरपणा दाखवतो. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटले जाते? मित्रांनो, मराठी व्याकरणावर जेवढ्या काही महत्त्वाच्या व्याख्या असणार आहेत त्या देखील आपण डीपमध्ये एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे जवळपास आपण 2 ते 3 तासाचा एकच व्हिडिओ मराठी व्याकरणावर घेणार आहोत. त्यामध्ये फक्त आपण व्याख्या डिस्कस करणार आहोत. तर पहा हा प्रश्न समजून घ्या. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. पहा, क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हटलं जातं? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, डॅश जिल्हा सागरमाला परियोजनेच्या अंतर्गत नियोजित उत्तर कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोन याच्या अंतर्गत येते. पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की तो जिल्हा सागरमाला परियोजनेच्या अंतर्गत नियोजित उत्तर कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोनच्या अंतर्गत येते? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर मुंबई हा जो जिल्हा आहे हा सागरमाला परियोजनेच्या अंतर्गत जे काही नियोजित कोकण कोस्टल इकॉनॉमिक झोन आहे त्याच्या अंतर्गत येतो. ऑप्शन क्रमांक 3 मुंबई आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, 2019 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्यातील मतदानाचा चौथा टप्पा कधी आयोजित केला होता? या ठिकाणी आपल्याला पूर्ण डेट विचारलेली आहे. फक्त आपल्याला 2019चा निवडणूक सांगितलेली आहे. तर लक्षात ठेवायचे 2019ला महाराष्ट्रामध्ये लोकसभेची जी निवडणूक झाली तर त्यामध्ये राज्यातील मतदानाचा चौथा टप्पा जो आहे हा कधी आयोजित केला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29 एप्रिल 2019 या दिवशी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यामधील मतदानाचा कितवा चौथा टप्पा आयोजित करण्यात आला होता? 29 एप्रिल 2019ला. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी नामाला जी अक्षरे जोडली जातात त्यांना काय म्हणतात? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. पहा, तर विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी नामाला जी काही अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं. या ठिकाणी प्रत्यय म्हणजे काय त्याची व्याख्या आहे तर पहा, विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी नामाला जी अक्षरे जोडतात त्याला प्रत्यय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, मूलभूत अधिकारावरील वर्मा समिती कोणत्या वर्षामध्ये नियुक्त करण्यात आली होती? पहा, या ठिकाणी एक समिती दिली आहे. समितीचं नाव आहे वर्मा समिती. जी ही समिती आहे मूलभूत अधिकारावर काम करणारी समिती होती. तर ही समिती कोणत्या वर्षी नियुक्त करण्यात आली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर 1999. पहा, 1999 या वर्षी वर्मा समिती जी आहे ही मूलभूत अधिकारावर आधारित असणारी एक समिती होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, भारतीय संविधानाचा यांच्याद्वारे स्वीकार केला गेला होता. पहा, भारतीय संविधान कोणी स्वीकारलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर संविधान सभेने स्वीकारण्यात आलं होतं. पहा, भारतीय संविधान. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, पूर्वीचा सालारजंगच्या ख्यातनाम नवाब कुटुंबाच्या नावावर असलेले सालारजंग स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पूर्वी एक नवाब होता पहा सालारजंग. लक्षात ठेवायचं त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेलं एक सालारजंग नावाचं एक स्मारक आहे. तर ते स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर हैदराबाद या ठिकाणी आहे. पहा, सालारजंग स्मारक. सालारजंग स्मारक हे जे आहे लक्षात ठेवा, सालारजंग जे पूर्वीचा होता त्या ठिकाणचा एक नवाब त्याच्या कुटुंबाच्या नावावर हे आधारित आहे. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल हैदराबाद. राज्य जर विचारलं आपल्याला पहा, तर राज्य आहे याचं तेलंगणा राज्य. प्रश्न 16 आहे, पॅराशूटसाठी नायलॉनचा वापर केला जातो. याचं कारण काय आहे? पहा, जे हवेमध्ये उडण्यासाठी पॅराशूट हे जे आहे हे महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये नायलॉनचा वापर केला जातो. तर नायलॉनचा वापर का करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर नायलॉन जे आहे ते हलकं असतं आणि सोबतच पहा मजबूत असतं. यामुळे पॅराशूटमध्ये नायलॉनचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, शालेय मुलांसाठी 2019 मध्ये इस्रोद्वारे सुरू केलेल्या विशेष कार्यक्रमाला
युवा वैज्ञानिक कार्यक्रम किंवा डॅश म्हटले जाते? या ठिकाणी पहा एकाच कार्यक्रमाला दोन नावं देण्यात आलेली होती, तर त्या ठिकाणी आपल्याला एक नाव दिलं आहे, दुसरं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर पहा शालेय मुलांसाठी कधी 2019 साली कोणी तर इस्रोद्वारे केलेल्या एक विशेष कार्यक्रमाला युवा वैज्ञानिक कार्यक्रम किंवा दुसरं कोणतं नाव दिलं होतं? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युवा वैज्ञानिक कार्यक्रम किंवा त्याला पहा युविका असं नाव देखील दिलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, अलिबाग समुद्र किनारा हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी विचारण्यात आला होता. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर अलिबाग समुद्र किनारा जो आहे हा रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, 64व्या फिल्मफेअर पुरस्काराच्या मुख्य भूमिकेतील उत्तम अभिनेत्री पुरस्कार 2019 कोणी जिंकला आहे? पहा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जो आहे हा 2019चा कोणी जिंकला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर आलिया भट्ट या ॲक्ट्रेसने 64व्या फिल्मफेअर पुरस्काराची जी मुख्य भूमिका आहे यामधील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जिंकलेला आहे 2019चा. ऑप्शन क्रमांक 1 आलिया भट्ट आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, भारतामध्ये न्यायालयाच्या तरतुदींचा अपमान हे अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयासाठी संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली विहित केले गेले आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा तर भारतामध्ये न्यायालयाच्या ज्या तरतुदी आहेत त्यांचा अपमान करणं हे जे आहे हे अनुक्रमे कोणत्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 129 आणि 215 यामध्ये विहित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 129 आणि 215. प्रश्न 21 आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा तर भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणती अशी दुरुस्ती आहे की त्या दुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 69वी दुरुस्ती कायदा जो आहे या कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे 69वा दुरुस्ती कायदा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेल्या अटल आहार योजनेचे उद्देशित लाभार्थी खालीलपैकी कोण होते? पहा मार्च 2019 मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण मार्च 2019ला राज्य सरकारद्वारे सुरू केलेली एक आहार योजना होती अटल आहार योजना. तर यामध्ये लाभ घेणारे खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जे बांधकाम मजूर आहेत हे असे लाभार्थी होते. कशाचे? अटल आहार योजनेचे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल बांधकाम मजूर. प्रश्न 23 आहे, 12 एप्रिल 2019 रोजी कोणत्या देशाने भारताच्या पंतप्रधानांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू दी अपोस्टल हे त्यांच्या देशाचे सर्वोच्च पदक देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा कधी तर एप्रिल 2019 मध्ये कोणत्या देशाने भारताच्या पंतप्रधानांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू दी अपोस्टल या त्यांच्या देशाचं सर्वोच्च पदक देण्याची घोषणा केली होती? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर रशिया या देशाचं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न 24 आहे, नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आलेल्या अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटरचा आहे? मित्रांनो हा प्रश्न आपण करंट अफेअर्स 2022 या वर्षातील घेतलेला आहे, लक्षात ठेवा. तर अग्नी प्राईम हे जे आहे याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. तर त्या क्षेपणास्त्राचा जो पल्ला आहे तो किती किलोमीटरचा आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 2000 किलोमीटर. पहा 2000 किलोमीटर इतका पल्ला आहे पहा अग्नी प्राईमचा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, अलीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कितव्या टर्मसाठी पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग हे जे आहेत हे तिसऱ्या टर्मसाठी पुन्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल तिसरी टर्म. प्रश्न 26 आहे, यल रूट सर्व्हर मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर राजस्थान हे राज्य जे आहे हे यल रूट सर्व्हर पहा यल रूट सर्व्हर मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पर्याय क्रमांक 1.
तर मित्रांनो, हे होते पहा 26 असणारे 2019ला विचारण्यात आलेले तलाठी भरतीसाठीचे महत्त्वाचे प्रश्न. या 26 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली करंट अफेअर्स मिळवण्यासाठी आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.